वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब चॅनल. तर तुम्ही बघताय जस्ट आर्यन ब्लॉग आणि आजचा आपला परत एक नवीन ब्लॉग आहे. आणि आजचा आपला ब्लॉग हा पोहण्यावरच असणार आहे. माझ्या पाठी तुम्ही निळगार पाणी बघू शकता आणि आपले दोन मित्र आर्यन पालकर आणि मोरे आपल्यावर पोहण्यासाठी आले आणि कॅमेऱ्याच्या पाठी ओमकार. बघून घ्या आधी. तर आम्ही कसोबमध्ये पोहायला आलो आहे. रत्नागिरीतील फेमस ठिकाण आहे. तर अजून आमच्यावर दोन मित्र येणार होते तर ते अजून आले नाहीत. ते डेकोरेशन करतात घरी गणपतीचं. तुम्ही किती डेकोरेशन केलात तरी डेकोरेशन तुमचं आदल्या दिवशीच होणार आहे. काय रे, बरोबर ना? होय होय. मग त्या पोहण्यासाठी पोहायला यायचं आधी इथे. तर आता पोहायचा आस्वाद घेतो आम्ही. तर मी आता जातोय, पहिली उडी मारतोय. एकदम क्लिअर पाणी तुम्ही बघताय माझ्या पाठी. निळं एकदम हिरवं. आणि इथे ऊन असल्यावर अजून मजा येते, पण इथे ऊन नाही तर काय. पण ऊन आल्यावर तुम्हाला दाखवेन इथल्या व्हिडिओ. तर तुम्ही आधी या व्हिडिओ बघून घ्या. वाटतं पाणी बघा माझ्या, एकदम निळं. आणि आपल्याबरोबर जलपरी आहे एक, बघून घ्या बघा. हे आपल्याबरोबर असते पोहायला गेल्यावर. तर ब्लॉग बघत राहा. इथे याची रिस्क घेऊ नका, कारण का इथे पोहण्यात बंदी आहे. आम्ही म्हणजे आमचा भाव राहतो, तर आम्ही तिथे आलो आहे त्याच्याकडे. तर तो आम्हाला घेऊन आला आहे. तर त्यांना कोण इथे काय बोलत नाही. मी इथे एकटाच आहे, बाकी सगळे गावातले आहेत. तर तुम्ही इथे याची रिस्क घेऊ नका, नाहीतर तुमच्या गाडीतली टायराची हवा काढू शकतात. आणि या व्हिडिओत तुम्ही या लोकेशनचा आनंद घ्या. तर आता अंडर वॉटर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आनंद घ्या. बरेच दिवसांपासून इथं जाम दम लागलाय. आता तुम्ही माझ्या पाठी बघितलं ती बॅक फ्लिप होती ओमकार यांची. कसोबची स्टार बॅक फ्लिप स्टंट मारताय तिथे. सिक्स पॅक दाखवा हो आका. बॉडी बिल्डर. पुढे सध्या बॉडीची प्रॅक्टिस चालू आहे. ॲप्स येत आहेत आपले, पण कधी येणार काय माहित. मोरे पण जिमला जातोय पण मोरेचा लेग दुखतोय. कमबॅक करणार आहे तो पण. आणि आपल्या पाठी इथे पालकर आहे, आपण जिमला जातोय. जय हनुमान. आणि आपल्या धरणाच्या बाजूला आपल्या हनुमानाचं मंदिर आहे. तर हे बघा, हे हनुमानाचं मंदिर. आणि इथेच पाणी म्हणजे. तर आता आम्ही पाय पडलोय देवाला. तर आम्ही आता घरी निघालोय. आपले पालकर ड्रेसिंग करतोय. इकडे मोरे पण आपले कपडे चेंज करतोय. आपण डायरेक्ट असंच घरी जाणार आहे. आपण काय घरी सांगून येतोय, आपण काय असं करत नाही. तर आता आम्ही घरी चाललोय. चेंजिंग रूम एकदम व्ह्यू बघा. इथे धरण आणि इथे आपलं हनुमानाचं मंदिर. पाणी एकदम क्लिअर. लहान पोरं आलेत पोहायला. तर आता आम्ही घरी चाललोय, म्हणजे चालत ओमकारच्या घरी गाडी लावलेली आहे. आणि आपलं फेमस रत्नागिरीतलं देऊळ सर्वांना माहीतच असेल. इकडे उत्सव होतो म्हणजे शिमगोत्सव.
बनवाडी. आणि आम्ही आता चाललोय चालत घरी चालत घरी नाही, ओंकारच्या घरी. तिथे गाडी लावलेली आहे आपल्या पालकरची गाडी. ते गाडी घेऊन आम्ही घरी जाणार, पण त्याच्या पुढे काय दाखवणार नाही. गाडीजवळ गेलो की ब्लॉग बंद, कारण का रस्ता बिस्ता काय हे नॉर्मल आहे, त्यामुळे काय जास्त काय रस्ता पण आपण काय असं दाखवणार नाही. आता आपण डायरेक्ट लोकेशनवर जाऊन ब्लॉग शूट करायचा काम कर, बरोबर ना? जास्त टाइमपास नाही. तर आता जातोय गाडी घ्यायला. तर आपण गाडीजवळ आलोय आणि आपल्याला इथं ताण लागली पालकरला. आणि आपला आजचा ब्लॉग एवढाच होता. जर ब्लॉग आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करून टाका. आणि पुढच्या ब्लॉग येण्यासाठी वाट बघा. तर भेटूया पुढे.